शिकागो 1894. श्रीयुत अळसिंगा पेरुमाल यांना. प्रिय अळसिंगा, तुमचं पत्र आत्ताच मिळालं. तुम्हाला पाठवलेला मजकूर प्रसिद्ध करायला सांगण्यात मी चुकलो. ही माझी एक भयंकर चूक झाली. यावरून माझ्या हृदयाचा क्षणिक दुबळेपणाच दिसून येतो. 2-3 वर्ष व्याख्यानं देऊन या देशात पैसा उभा करता येईल, या दिशेनं मी थोडाफार प्रयत्नही केला. बहुतेक ठिकाणी माझ्या कार्याचा गौरवही झाला. पण मुळातच ही गोष्ट मला मानवत नाही. खालच्या पातळीवर उतरावं लागतं. त्यामुळे भारतातील वर्तमानपत्रांमधील टीका आणि त्याबाबत तुमचं म्हणणं ही दोन्ही मी वाचली. या गोष्टी अगदी स्वाभाविक आहेत. मत्सर हा गुलामांचा सगळ्यात मोठा दोष असतो आणि मत्सर आणि एकीचा अभाव यातून गुलामी उत्पन्न होत असते आणि स्थायी बनत असते. मी म्हणतो हे किती सत्य आहे याची कल्पना हिंदुस्थानातून बाहेर पडल्याखेरीज तुम्हाला येणं शक्य नाही. परस्परांवर विश्वास आणि परस्परांचे गुण ग्रहण करण्याची वृत्ती यावर आधारलेली एकजुटीची शक्ती हीच पाश्चात्यांच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. देश जितका दुबळा आणि भित्रट तितका हा मत्सररूपी दोष तिथे अधिक प्रकट होतो. पण वत्सा, गुलामापासून तुम्ही कशाचीही अपेक्षा ठेवू नये. परिस्थिती प्रायः निराशाजनक असली तरी तुम्हा सर्वांसमोर मला ती स्पष्टपणे मांडू द्या. ज्यांची नैतिक उच्चाकांक्षा मरून गेली आहे, भावी उन्नतीसाठी जे मुळीच प्रयत्न करत नाहीत, जे आपल्या उपकारकर्त्यावरच उलटायला मागे पुढे पाहत नाहीत, अशा या मृतवत लोकात तुम्ही काही चैतन्य निर्माण करू शकाल का? नाठाळ मुलाच्या छातीवर बसून त्याच्या भल्यासाठी त्याच्या नरड्यात औषध ओतणाऱ्या वैद्याची भूमिका तुम्ही घेऊ शकाल का? आपलाच देशबांधव जो परदेशात भेटला तर अमेरिकन किंवा युरोपियन माणूस नक्कीच त्याच्या सहाय्याला धावून जाईल. पण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फलाचा नाही. या गोष्टीची मी तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून देतो. एखाद्या मजबूत खडकाप्रमाणे अविचल असायला हवं. सत्यमेव जयते. श्री रामकृष्णांचे शिष्य निष्कपट आणि सत्यनिष्ठ राहोत म्हणजे सर्व काही ठीक होऊन जाईल. याचं फल पाहण्याला कदाचित आपण असणार नाही, पण लवकर म्हणा की उशिरा म्हणा याचं फल प्राप्त होणार हे निश्चित. सगळ्या राष्ट्राच्या नसातून नवचैतन्य खेळण्यासाठी भारतात नवविद्युत संचार व्हायला हवा आहे. असली कार्य नेहमीच हळूहळू होत असतात आणि केव्हाही हळूहळूच होतील. फलाकांक्षा सोडून काम करा आणि मुख्य गोष्ट ही की स्वतःशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करू नका. पावित्र्य, दृढता आणि निष्कपटता ही पूर्णपणे अंगी बाणवा. सगळ्या गोष्टी अशानच ठीक होतील. श्री रामकृष्णांच्या शिष्यातील कोणता एक गुण जर लक्षात येण्यासारखा असेल तर तो म्हणजे निष्कपट कळकळ. अशा प्रकारचे 100 लोक तयार करून त्यांना भारतामध्ये कार्यप्रवृत्त करू शकलो तरी माझं कार्य झालं असं समाधान लाभून मी सुखाने मरू शकेन. अजाण लोक काय वाटेल ती मूर्खपणाची बडबड करो, पण सत्य काय ते एक परमेश्वरच जाणे. आम्ही कोणाला मदतीसाठी आवाहन करत नाही किंवा कोणी मदत केली तर तिचा अव्हेर करत नाही. आम्ही त्या परमेश्वराचे दास आहोत. क्षुद्र लोकांनी केलेल्या या माकड चेष्टांची आपण दखलही घ्यायला नको. पुढे चला. शतकानुशतकांच्या प्रयत्नांनी चारित्र्य घडत असतं. निराश होऊ नका. सत्याचा एक शब्दही कधी वाया जात नाही. शतकानुशतकं जरी ते सत्य मातेऱ्याखाली पडून राहिलं तरी एक ना एक दिवस ते प्रकट होईलच. सत्य, सद्गुण आणि पावित्र्य या गोष्टी अविनाशी आहेत. मला शेकडो अनुयायी नको आहेत. मला एकच पण खरा, अगदी सच्चा माणूस हवा आहे. वत्सा, दृढ निश्चय कायम असू दे. कुणाच्या मदत करण्या न करण्याची फिकीर बाळगू नकोस. सर्व मानव मदतीपेक्षा ईश्वर अनंतपटींनी श्रेष्ठ नाही का? पावित्र्य अंगी बाणव. ईश्वरावर दृढ श्रद्धा असू दे. सर्वदा त्याच्यावर अवलंबून राहा. मग तुझं सारं काही ठीक होऊन जाईल. तुझं मग कुणीही काही अनिष्ट करू शकणार नाही. तमसो मा ज्योतिर्गमय हीच आपली प्रार्थना असो. याही अंधारातून आशेचा किरण दिसेलच दिसेल. यातूनच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा हात पुढे येईल. माझी तर तुमच्यासाठी सततची प्रार्थना आहे. तुम्हीही माझ्यासाठी प्रभूची करुणा भाका. दारिद्र्य, पुरोहितबाजी आणि अत्याचार यांनी पीडित झालेल्या कोट्यावधी भारतीय पददलितांसाठी आपल्यापैकी प्रत्येकानं रात्रंदिवस प्रार्थना करायला हवी.
संपन्न आणि उच्चवर्गीयांपेक्षा यांनाच धर्म शिकवावा अशी माझी इच्छा आहे. मी दार्शनिक नाही, तत्वज्ञ नाही आणि संतही नाही. मी गरीब आहे आणि गरिबांबद्दल मला प्रेम वाटतं. या देशात गरीब म्हणजे कोण ते मी पाहिलंय. आपल्याकडील गरिबांपेक्षा यांची अवस्था कितीतरी पटीने चांगली असते. असं असूनही कितीतरी लोक त्यांची काळजी घ्यायला पोटतिडकीने पुढे येतात. या उलट दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या पंखात रुतून बसलेल्या भारतातील 20 कोटी स्त्री पुरुषांबद्दल कुणाचं मन कळवळतं? या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? त्यांच्या वेदना पाहून कुणाच्या तरी अंतःकरणाला पीळ पडतो का? अंधारातून ते प्रकाशात येऊ शकत नाहीत, त्यांना शिक्षण प्राप्त होत नाही. कोण त्यांना प्रकाश दाखवेल? कोण त्यांच्या दारोदार जाऊन त्यांना शिक्षण देईल? हे लोक म्हणजेच तुमचा ईश्वर. त्यांच्याच कल्याणाची चिंता व्हा. त्यांच्यासाठीच कर्म करा. त्यांचीच कल्याण कामना मनात बाळगून त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला मार्ग दाखवतील. ज्यांचं हृदय गरिबांसाठी द्रवतं त्यांनाच मी महात्मा म्हणेन, नाहीतर तो दुरात्माच आहे. एक मनानं आपण त्यांची कल्याण कामना करूया. त्यांच्यासाठी एका दिलानं प्रार्थना करूया. कदाचित आपण अज्ञातपणेच मरू. कोणी सहानुभूतीचा एक शब्द देखील आपल्यासाठी उच्चारणार नाही. कोणी आपल्यासाठी कळवळ्यानं 2 आसवं देखील ढाळणार नाही. कदाचित मृत्यूपूर्वी आपण सफलही होणार नाही. पण लक्षात ठेवा की आपल्या विचारांचा एक कण देखील नष्ट होणार नाही. त्या विचारांचा आज ना उद्या परिणाम होईलच होईल. माझं हे हृदय इतकं भरून गेलेलं आहे की मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे. तुम्हाला याची जाणीव आहे. तुम्ही त्याची सहज कल्पना करू शकता. जोवर हे कोट्यावधी लोक उपाशी आणि अशिक्षित राहतील तोवर त्यांच्याच पैशानं शिक्षण घेऊन त्यांच्याकडे जे ढुंकूनही पाहत नाहीत त्यांना मी कृतघ्न आणि द्रोही समजतो. क्षुधार्त रानटी माणसापेक्षा ज्यांची अवस्था काही अधिक चांगली नाही अशा 20 कोटी गरीब देशबांधवांना पिळून काढून त्यांच्या पैशावर चैन करून जे थाटामाटाने हिंडतात पण त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत त्यांना मी घृणास्पद समजतो. बंधूंनो, आपण निर्धन आहोत आणि आपण नगण्य आहोत, पण आपल्यासारख्या गरिबांकडून ईश्वराने आजवर आपली कार्य करून घेतलेली आहेत. प्रभू तुमचं सर्वांचं कल्याण करो. तुमचा विवेकानंद.